अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. राखी पौर्णिमेला आपण औक्षणाचं ताट कसं तयार करावं, ताटामध्ये काय काय घ्यावं, आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधताना कुठला मंत्र म्हणावा, त्याचप्रमाणे राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती, त्यामागील कथा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीमधील प्रेमाचे प्रतीक आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा हा सण भाऊ बहिणींना प्रेमाच्या बंधनात बांधतो. त्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावरती टिळा लावतात, भावाचे औक्षण करत असतात. त्यांच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. प्रत्येकच भाऊ बहिणींसाठी हा दिवस खास असतो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठोकाठ भरून ओसाडणारा आनंद श्रावणात आढळतो. या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा. राखी म्हणजे रक्षा करणे, एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे. यात आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना आहे. तर आता लवकरच राखी पौर्णिमा येत असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये रक्षाबंधन हे नेमकं कधी आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यावर्षी रक्षाबंधन हे 8 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे की 9 ऑगस्ट रोजी, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुभमुहूर्त, तिथी, नेमका दिवस कुठला याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आता सर्वात आधी औक्षणाचं ताट कसं तयार करायचं याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आता रक्षाबंधन येणार म्हणजे आपला भाऊराया आपल्या घरी येणार आणि आपण त्यांना ओवाळणार. आता ओवाळणं म्हणजे त्यांचं औक्षण करणं. तर आता औक्षण म्हटलं की ताम्हण, हळदी, कुंकू, अक्षदा सगळ्या गोष्टी आपल्या अगदी डोळ्यासमोर येतात. तर आता औक्षणाच्या ताटाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आपण औक्षण का करत असतो, औक्षण करत असताना ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला असणे हे पुरेसे आहे. तर औक्षण करायला आपल्याला काय काय लागतं हे आपण जाणून घेऊया. तर आता सर्वात आधी आपल्याला ताम्हण लागतं, ज्याला आपण तबक असं सुद्धा म्हणतो. तर आता या तबकामध्ये आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत. सोबतच सुपारी आणि एक सोन्याची अंगठी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. अंगठी आणि सुपारीने आपण ओवाळत असतो. सुपारी आणि अंगठी ही आपल्या उजव्या हाताला आपण ठेवायची, जेणेकरून ओवाळताना दिव्याला आपला हात लागणार नाही आणि अंगठी आणि सुपारी घेणे सुद्धा आपल्याला सोयीस्कर होतं. आणि निरांजन हे अगदी आपण मधोमध असं ठेवायचं आहे. सोबतच कापूस सुद्धा आपण घेतलेला आहे, तर कापूस हा आपण त्यांच्या डोक्यावर ठेवू शकतो. सोबतच आपण मिठाईमध्ये आपल्याला जो पदार्थ घ्यायचा असेल तो आपण घेऊ शकतो किंवा मग साखर घेतली तरीही चालेल. तर अशा प्रकारचं औक्षणाचं ताट हे आपण तयार करायचं असतं. सोबतच आपल्याला जी राखी बांधायची आहे आपण घ्यायची आहे. सोबतच तुम्ही जर देवराखी घेतलेली असेल तर ती राखी सुद्धा आपण या तामणामध्ये घ्यायची आहे. तर ही झाली आपल्या औक्षणाच्या ताटाची थोडक्यात माहिती. आता यावर्षी 2025 मध्ये रक्षाबंधन हे नेमकं कोणत्या दिवशी साजरं केलं जाणार आहे हे आपण जाणून घेऊया. यावर्षी श्रावणातील पौर्णिमा ही शुक्रवार म्हणजेच 8 ऑगस्ट 2025 रोजी 2:12 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 शनिवारी दुपारी 1:24 संपणार आहे. रक्षाबंधन हे 9 ऑगस्ट शनिवार रोजी साजरे केले जाणार आहे. सोबतच रक्षाबंधनाची विधी वेळ ही सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 पर्यंत असणार आहे. यासोबतच या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:22 पर्यंत ते 5:04 पर्यंत असणार आहे. तर आता आपण रक्षाबंधनाचा दिवस आणि वेळ सुद्धा जाणून घेतलेली आहे. यानंतर आता रक्षाबंधन मागील थोडक्यात कथा आपण जाणून घेऊया. तर कथा अशी आहे. गुजरातचा बादशाह बहादूर शहाने चित्तोड राज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पाहत होती.
तिने त्याच्याशी धैर्याने युद्ध केले, पराक्रम गाजवला. पण बहादूर शहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली. पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायूं याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले. आणि हुमायूँने देखील राखीचा स्वीकार करून जाती धर्म यांचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. राखीचे सामर्थ्य हे असे असते. वैदिक काळापासूनच रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगडीला सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. भगवान श्रीकृष्ण हे द्रौपदीला बहीण मानत. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली. जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवता वास करतात. भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. बहिणींच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते. तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते. आपल्या भावांचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करत असते. भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते. या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे पोवती पौर्णिमा. पोवती याचा अर्थ पवित्र असा आहे. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात. कोळी लोकांचा हा मोठा सणच असतो. या दिवशी कोळी लोक समुद्राची पूजा करत असतात. म्हणजे या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करत असतात. बरेच लोक समुद्रामध्ये नारळ सुद्धा अर्पण करत असतात. नारळी पौर्णिमेच्या या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. वरुण ही पर्जन्याची देवता हे आपल्याला माहितीच आहे. या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो. त्याचे हे स्वरूप भयंकर असते. अशा परिस्थितीमध्ये समुद्रात संचार करणे अशक्यच होते. पण श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र मात्र शांत होतो. या दिवशी स्वामींच्या मठात म्हणजे स्वामी समर्थ केंद्रात भगिनी ह्याच श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा राखी बांधत असतात. त्याचप्रमाणे तेथे जेवढे सेवेकरी असतात त्या सर्व सेवेकऱ्यांना सुद्धा आपण राखी बांधत असतो. यामुळे तत्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नातेच आपले तयार होत असते. महाराजांना आपण सर्वस्व अर्पण करतो. म्हणूनच तर महाराज आपल्या पाठीशी नेहमी असतात. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या भाऊरायाला जेव्हा राखी बांधतो तर राखी बांधत असताना कुठला मंत्र आपण म्हणावा. तर तुम्हाला इथे वरती स्क्रीनवरती दिसत असेल हा मंत्र आपण आपल्या भाऊरायाला राखी बांधायच्या वेळेस म्हणायचा आहे. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहं बंधयामी रक्षे चलमाचलम. हा मंत्र आपण आपल्या भावाला राखी बांधायच्या वेळेस म्हणायचा आहे. तर औक्षण म्हणजे काय? औक्षण हा शब्द संस्कृतमध्ये म्हणजे वृद्धी होणे अर्थात आरोग्य वृद्धीसाठी केले जाते. औक्षणाचा साधा सोपा अर्थ म्हणजे दिवा लावून एखाद्या व्यक्तीला ओवाळणे. कोणत्याही उत्तम चांगल्या एखाद्या क्षणाला आपण एखाद्या व्यक्तीला ओवाळत असतो, त्यांचे औक्षण करत असतो. पण जर कुठलेही शुभ कार्य करत असू तर अशा वेळेस आपण आपल्या मनामध्ये सात्विक भाव ठेवून औक्षण जर आपण केले तर देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. तर आता औक्षण कसे करावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर सर्वात आधी पण ज्या ठिकाणी राखी बांधणार असू त्या जागेवरती आपल्याला एखादा पाट किंवा आसन घ्यायचे आहे. खाली आपल्या भावाला डायरेक्ट बसवायचे नाही. एखादं आसन घ्यायचं किंवा मग पाट घ्यायचा. पाटावरती आपण आसन ठेवायचं आणि त्या आसनाभोवती किंवा त्या पाटाभोवती आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. तुम्ही अगदी छोटी रांगोळी काढली तरीही चालेल, पण थोडी का होईना आपण रांगोळी काढायची आहे. जर आपल्या भावाला खाली बसता येत नसेल, खुर्चीवर बसावे लागत असेल तरीसुद्धा आपण खुर्चीवरती आसन ठेवायचे आहे आणि त्यावरती त्यांना बसवायचे आहे. खुर्ची आहे म्हणून आसन ठेवायचं नाही किंवा रांगोळीही काढायची नाही असं करायचं नाही. खुर्ची जरी आपण घेतली तरी खुर्चीभोवती सुद्धा थोडी का होईना आपण रांगोळी काढायची आहे. खुर्चीवरती आसन आपण ठेवायचं आहे. त्यानंतर प्रथम आपण कुंकुम तिलक करावा. त्यांना कुंकू लावावे, अक्षदा लावावी. सोबतच त्यांच्या डोक्यावर सुद्धा आपण अक्षदा ठेवाव्या. त्यावेळेस आपण आपल्या भावाचे औक्षण करत असतो त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर आपल्याला रुमाल किंवा टोपी द्यायची आहे.
असं नाही की रक्षाबंधनच्याच वेळेस इतर कुठल्याही शुभप्रसंगी किंवा भाऊबीजेला म्हणा किंवा मग एखाद्या शुभ कार्यात जर तुम्ही तुमच्या भावाला, वडिलांना किंवा इतर कोण्या व्यक्तीला ओवाळत असाल तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर आपल्याला रुमाल किंवा मग टोपीही द्यायची आहे. त्यांना तसंच आपण ओवाळायचं नाही. आता अक्षदा लावून झाल्यानंतर आपल्याला सुपारी घ्यायची आहे. सुपारी आपल्याला त्यांच्या मस्तकाला म्हणजे कपाळाला लावायची आहे आणि ती उजवीकडून डावीकडे आपल्याला गोल फिरवायची आहे. वर्तुळाकार म्हणजे गोल आकारामध्ये आपल्याला सुपारी ही फिरवायची आहे. त्यानंतर आहे सुवर्ण अलंकार म्हणजे आपण सोन्याची अंगठी घेत असतो तर ती अंगठी आपण सुपारी ओवाळून झाल्यानंतर ती अंगठीसुद्धा सुपारीसारखीच कपाळाला लावायची आहे. त्यानंतर ती डावीकडून उजवीकडे फिरवायची आहे आपल्याला. डावीकडून उजवीकडे वर्तुळाकार आणि ती सुद्धा सावकाशपणे फिरवायची आहे. घाईघाईमध्ये किंवा गडबडीत आपल्याला करायचं नाही. ती सावकाश आपण अंगठी त्यांच्या डोक्यावरून एकदा वर्तुळाकार अशी फिरवायची आहे. नंतर आपलं जे राखीचं तबक आहे म्हणजे जे आपलं ताम्हण आहे ज्यामध्ये आपण सर्व साहित्य काढलेलं आहे तर त्या तबकाने आपल्याला त्यांना वर्तुळाकार हे एकदा किंवा मग तुम्ही 5दा सुद्धा फिरवू शकता. म्हणजे ते सुद्धा गोल आकारात आपल्याला 5 वेळा किंवा 1 वेळा फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जेव्हा त्यांना निरांजनाचे ताट 1 वेळा किंवा 5 वेळा फिरवून घेतो तर ज्या वेळेस आपण ताट जे आहे ते खाली ठेवत असतो तर ताट खाली ठेवताना ते डायरेक्ट तसेच आपण खाली ठेवायचे नाही. त्या तबकाखाली त्या ताम्हणाखाली आपल्याला थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे ताट आहे ते त्या तांदळावरती म्हणजे त्या अक्षदावरती ठेवायचं आहे. ओवाळणी करून झाल्यानंतर म्हणजेच आपल्या लाडक्या भाऊरायाचे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना राखी बांधायची आहे. राखी बांधत असताना ज्या छोट्या देवराख्या येतात तर त्यातली एक राखीसुद्धा आपल्याला आपल्या भावाला बांधायची आहे. ओवाळल्यानंतर आपल्याला आपल्या भाऊरायाला नमस्कार करायचा आहे. त्यांचा शुभाशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण औक्षण करत असताना आपण कुठल्या दिशेकडे औक्षण करत आहोत किंवा कुठल्या दिशेला आपण औक्षण करत आहोत हे सुद्धा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. नेहमी औक्षण करत असताना आपण पूर्व पश्चिम बसूनच औक्षण केले पाहिजे. शास्त्रानुसार औक्षण करत असताना ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडामधील सात्विक लहरी ह्या कार्यरत होत असतात आणि हातात धरलेल्या तबकातील सोन्याच्या अंगठीकडे ते आकर्षित होत असतात. अंगठीने ओवाळताना अंगठीतील प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींचे रूपांतर लहरीमध्ये होते. या लहरीमुळे दुसऱ्या जीवाच्या अवतीभोवती संरक्षण कवच हे तयार होत असते. यानंतर सात्विक लहरींनी भरलेली अंगठी ज्या वेळेस आपण ताम्हणामध्ये ठेवत असतो त्यावेळेस त्या अंगठीमधील लहरी त्या ताम्हणामध्ये उतरत असतात. त्या ताम्हणामधून ह्या लहरी औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यांच्या हाताद्वारे संक्रमित केल्या जातात. त्यामुळे औक्षण करणारा व्यक्ती आणि औक्षण करून घेणारा व्यक्ती त्या दोन्हीही जीवांना सात्विक लहरींचा लाभ मिळत असतो. जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भयपणे फिरू शकते. त्या येणाऱ्या रक्षाबंधनला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपल्याला अशाच प्रकारचे तबक म्हणजे ताट तयार करायचे आहे. अशा प्रकारचे औक्षण आपल्या भाऊरायाचे करायचे आहे. सोबतच आपल्या तबकामध्ये आपल्याला कापूस, अंगठी आणि सुपारी ह्या वस्तू देखील घ्यायच्या आहेत. ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारचे साधे सोपे औक्षण आपण करायचे आहे. यामागील जी कथा आहे ती सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेतलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि येणाऱ्या या 9 ऑगस्ट रोजी आपल्या भाऊरायाला अशा प्रकारेच ओवाळा. जेणेकरून आपल्यातील आणि आपल्या भाऊरायातील हे अतूट असे नाते असेच कायम राहील. अशी ही रक्षाबंधन नारळी पौर्णिमेची थोडक्यात माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.